नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 किलो चिकनच्या रस्स्याचं वाटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता वाटण बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर खोबऱ्याची 1 वाटी त्यातली अर्धी वाटी घेतलेली आहे, त्यानंतर मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहे, एक दालचिनीचा छोटा तुकडा, त्यानंतर 4 मिरी आणि 4 लवंग घेतलेले आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे 1 चमचा पांढरे तीळ, तीळ जर नसेल तर इथे तुम्ही खसखस घेऊ शकता, 1 चमचा तांदूळ, 1 चमचा चणा डाळ, त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा बाजरी आणि 1 चमचा धणे घेतलेले आहे। आता हे सगळं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं तेल। आता ह्या तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे डाळ, त्यानंतर घालायचं आहे बाजरी, तांदूळ आणि धणे, त्यानंतर घालायचं दालचिनी, लवंग आणि मिरी। आता हे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे। कधी तुम्ही अशा पद्धतीचं वाटण केलं नसेल तर जरूर करून बघा, यामुळे काय होतं, जो रस्सा आहे तो दाटसर होतो। आता ह्या वाटणामध्ये तुम्ही चिकन, मटण, अंड्याची भाजी किंवा मटकी बनवू शकता, भरली वांगी बनवू शकता, पण इथे आपण खास 1 किलो चिकनच्या रस्स्यासाठी हे वाटण बनवतोय आणि चवीला अप्रतिम लागतं। तर इथे डाळ, तांदूळ भाजून झालेले आहे आणि यामध्ये घालायचे आहे तीळ, कारण तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये भाजून होतं। तर इथे डाळ, तांदूळ सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि तीळसुद्धा चटचट उडायला लागलेले आहे। आता आपण काढून घेऊ। आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं, खोबरंसुद्धा सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊ। आता यावरच घालायचं आहे आपल्याला कांदा, त्यानंतर घालायचं आहे आलं आणि लसूण। आता हे सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, त्यामुळे पटकन कांदा भाजला जाईल। तर इथे कांदासुद्धा भाजून झालेला आहे आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला कोथिंबीर, ही सुद्धा आपल्याला 2 मिनिटे त्या कांद्याबरोबरच परतून घ्यायची आहे। अशी वाटणाबरोबर जर कोथिंबीर घातली ना तर चवसुद्धा खूप छान लागते। तर इथे कांद्याबरोबर कोथिंबीरसुद्धा परतून झालेली आहे। आता हे काढून घेऊ आणि पूर्णपणे आपण थंड करून घेऊ। तर इथे आपलं खोबरं, डाळ, तांदूळ, तीळ हे सगळं भाजून थंड झालेलं आहे। आता इथे घेतलेलं आहे मी मिक्सरचं मोठं भांडं आणि या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आणि कोरडं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। लगेचच आपण पाणी घातलं तर हे व्यवस्थित बारीक होणार नाही, त्यासाठी आपल्याला कोरडंच आधी हे वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण जाडसर हे वाटून घेतलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण जो भाजलेला कांदा, लसूण आणि आलं, कोथिंबीर हे यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। कमीत कमी पाणी वापरून इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, खूपही जास्तीचं पाणी घालायचं नाही। तर इथे हे वाटण बनवण्यासाठी मला पाव कप पाणी इथे लागलेलं आहे आणि एकदम गुळगुळीत असे हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। तर इथे आपण वाटण बनवलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे, पण 1 किलो चिकनच्या रस्स्यासाठी आपल्याला किती मसाले लागणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर इथे
पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. इथे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे, कारण भाज्यांचा जो रस्सा आहे किंवा ज्या रस्स्याची तरी आहे ती तरी फार आवडते आणि त्यासाठी थोडंसं तेल आपल्याला जास्त घालायचं आहे. कडधान्याच्या भाज्या असो किंवा नॉनव्हेजच्या भाज्या असो त्यांच्यासाठी तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. आता आपल्याला घालायचं आहे मसाले. तेल कोमट असतानाच मसाले घालायचे. त्यामध्ये काय करायचं, तरी येण्यासाठी यामध्ये अगदी आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे, कारण ह्या साखरेमुळेच तरी खूप छान येते. त्यानंतर घालायचं आहे इथे आपल्याला अगदी पाव चमचा हळद. तेल कोमट असतानाच आपल्याला इथे मसाले घालायचे आहे. त्यानंतर घालायचं आहे इथे 4 चमचे कांदा लसूण मसाला, 4 चमचे काळा मसाला. त्यानंतर घालायचं आहे 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोमट तेलामध्येच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. असं कोमट तेलामध्ये मसाला परतला की तरी छान येते. बघा, हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे. आता बऱ्याच जणांचं काय होतं, कधी मसाले तिखट असतात, कमी तिखट असतात, त्यामुळे किती घालावं हे अंदाज येत नाही. आता जे मी मसाले घेतलेले आहे ते खूप तिखटही नाही आणि खूप असे फिकेसुद्धा नाही, मध्यम स्वरूपाचे आहे. त्यासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आता ज्या महिला जॉब करतात त्यांना खावंसं वाटतं काळ्या वाटणातील भाज्या, तर त्यांनी असं वाटण बनवून ठेवलं की फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस छान टिकतं आणि त्या भाज्यांचासुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही भाज्या बनवू शकता. अजिबात खराब होत नाही, बुरशी येत नाही. त्यामुळे काय करायचं, आपण जे वाटण केल्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. बघा, आपण जो मसाला तेलात घातला आणि तो छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं, ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे. एकदा जर तुम्ही चिकनचा रस्सा बनवला तर अगदी 5 ते 6 माणसे खातील असा हा रस्सा तयार होतो. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मसाल्यामध्ये सगळं वाटण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्येच घालायचं आहे मीठ. मिठामुळे काय होतं, वाटण हे टिकायला मदत होते. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण डाळ तांदूळ घातलेली, त्यामुळे इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे, म्हणजे खाली अजिबात लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा आपल्याला परतवत बसायची गरज पडत नाही. आणि महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण वाटण करतो त्यावेळेस पाणी कमीत कमी पाणी वापरायचं, म्हणजे असं परतण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आता तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊ. तर इथे वाटण आपलं सगळं परतून झालेलं आहे, तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. ज्यावेळेस वाटणामध्ये पाणी राहतं त्यावेळेस तेल सुटत नाही, सगळं पाणी आटून जातं आणि मगच तेल सुटतं. तर तेल छान असं सुटलेलं आहे आणि इथे वाटण बघू शकता एकदम खमंग आणि दाणेदार तयार झालेलं आहे. आमच्या इकडे जे जे हॉटेल आहेत, मटण खानावळ आहेत, तर तिथे ह्याच पद्धतीचं वाटण बनवलं जातं, त्यामुळे चिकनचा रस्सासुद्धा अतिशय टेस्टी लागतो. आता ह्या वाटणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या काळ्या भाज्या बनवू शकता, वांग्याची भाजी, दोडक्याची भाजी, मटकीचा रस्सा असं सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता गॅस बंद करायचा आणि हे वाटण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे वाटण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, कलर बघू शकता, अतिशय सुंदर आलेलं आहे. आता हे थंड झालेलं वाटण तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं की 10 ते 12 दिवस छान असं टिकतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून तुम्ही खाऊन त्याचा आनंद घेऊ शकता. आता तुमची मुलं जर हॉस्टेलला असतील किंवा तुम्हाला एखादी पार्टी असेल, तुम्ही प्रवासात जात असेल, तरी तुम्ही हे वाटण घेऊन जाऊ शकता आणि अशा छान छान भाज्या बनवू शकता. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे वाटण एकदा जरूर करून बघा. मी सांगते म्हणून करून बघा, कारण हे वाटण केल्यानंतर भाज्या अतिशय सुंदर होतात. तर तुम्हाला ही आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.